मित्रांनो इकडे भांडणं झाले, मार 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 मार. आय 2 दिन में एक दिन अच्छी रहती है, दूसरे दिन लगेच बोलती हा वाटत नाही, आणि दुसऱ्या दिवशी बरोबर लगेच बरोबर. हा हे मित्रांनो आमचा कार्यक्रम चालू झालाय. ताई मुंबईची आहे आणि ताई पुण्याची आहे. हा ना, थँक्यू थँक्यू थँक्यू. असंच प्रेम असू द्या. आणि आज बिहारी लडका आणि मराठी लडकी ते आमचं शूट करणार आहे. शूट करायला कोण नाही मित्रांनो, तर चला मित्रांनो तुम्हाला दाखवते आमची नटी निवासली मिठी. अरे नटना ही ती युट्यूबर आहे, तिच्या युट्यूब चॅनलचं नाव आहे महेश निर्गुणा. अहो कमाल झाली सगळं झाली. हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझा नवरोबा युट्यूब चॅनल मध्ये. आणि मित्रांनो आज हमरा दिवसात कार्यक्रम आहे आणि आज खूप धावपळ होणार आहे, खूप म्हणजे घाई होणार आहे. आणि हे बघा इकडे आहोई आले आंघोळीसाठी. आय एवढा उशीर उठता तुम्ही. मित्रांनो मला कपडे धुवायचे. हे बघा इकडे कपडे धुवायचे मला. कपडे कुठे बसली आहे माझ्या कपड्यावरती. तर मित्रांनो आज ना मित्रांनो दिवसा कार्यक्रम आहे आणि आज जर होईल तर ना आम्ही आमचा सिमनीचा लीडचं एक गाणं आहे ते सांगू तुम्हाला पुढं. आणि एक आम्ही बॉईज आहे बॅकग्राऊंडला, तर बघूया कसं काय होतं. सेट तर नाही, ऑन द स्पॉट आम्ही मारणार आणि ते फॉलो आम्ही करणार आहे. याला बघ एकदा कसं करत होता, परत कर ना. कसा बिलेट आणि काढतो बघू. तर चला मित्रांनो तोपर्यंत काय करतो मी, फ्रेश होतो आणि बिहारी लडका मराठी लडकीला भेटून येतो. तर तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. तुम्हाला आज आम्ही डान्स दाखवतो. डान्स इकडं मस्त आई वगैरे बघा, इकडं मस्त मित्रांनो चपात्या बनवताय. इकडं आमचा आचारी येतो, मस्तपैकी सगळ्यांना भाजीची व्यवस्था करतोय. पाणी रे मरल माणूस पटापट. मित्रांनो माझी मस्तपैकी आंघोळ करून झालेली आहे आणि बायको इकडं मस्त बघा कपडे धुते. हे नीट धु कपडे. काय बोललो, मार दूंगी आपको, मुझे वॉशिंग मशीन दो खरीद के. घरी आहे ती काय टोपला दिलाय त्याच्यात असा या कराय. हा इकडं तुला वॉशिंग मशीन उद्या अजून काय काय मागशील तू. एक वॉशिंग मशीन द्या ना, ते बकेट वाला आली ना चार्जिंग वाली. हा ना, ते आणून द्या मला एक मशीन. बघू. हा नाही वय पण आपल्याला थोडा दिवस इकडे जास्त राहायचं आहे. हा तुम्ही धुवा ना. हा दोय हा लवकर. तर चला मित्रांनो मी आता ना जातो बिहारी लडका आणि मराठी लडकी यांच्या पार्टीत. बघू काय चाललंय त्यांचा. बरीच आळशी आहे, लेट उठत आणि मग आणि बिंदू येत आणि लेट वाहतो. चला मग तुम्हाला दाखवतो. मित्रांनो इकडे भांडणं झाले, मार 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 मार. नुसतं इथं भांडणं लावतो, कुणाला नीट जेवून नाही देत काय नाही. आजारी माणसं आहे त्यांना पण टेन्शन द्यायला लागलाय. बघा कसं आहे आता त्याकडे बघा किती आहे बाहेरचं पार्सल सर्व मागवलं खायसाठी. आणि खाण्यात अजून 1 तास पट्टी मारून घेणार की बोलते मला बिमार झाले. हा हे कैची डोळा फोड त्याचा डोळा फोड. हा हे हो निस्त भांडण खरं आहे की नाही सांग मला. हे गण्या काय ग लागल रे. मित्रांनो ह्यो असाच त्रास देत असतो. आता मला यकीन व्हायला लागलाय नाही का. नाही. ती ताई बिचारी आजारी आहे, खाते पोट भरून, पण ह्यो बोलतो की आजारी माणूस कधी खातो का. आजारी माणूस आहे, आजारी माणसांनी खाल्लं पाहिजे तर तब्येत बरी होईल नाही का दादा. बरोबर ना. हे बरोबर आहे पण खाती ना. हा हा म्हणजे आजारी माणसांनी तुमचं म्हणणं आहे की खाल्लं नाही पाहिजे. खाल्लं तरी पण मग आजारी का बोलतो हा पण प्रश्न आहे सगळ्यांना. आता तुम्हीच कमेंट मध्ये सांगा काय सीन आहे काय नाही. हा मित्रांनो बघा एक सांगू बघा माझी बाई आता काय बनवते. हे काय बनणार रे भुंजिया. हे गुरुला पाहिजे आणि ते बाई बघा आपली चांगली आहे. पण काय द्यायचं माहिती आहे का, आता जेवणार खाणं पोट भरून आणि लगेच त्यांच्या नवरा आले की माझी तब्येत खराब झाली. काय रे ए डिंगनी काय तब्येत खराब झाली का तुझी. ले नोटंकी बाई आहे ले मग. पण तू भांडणं लावतो ती अजून आजारी पडेल ना बाई. अबे रात में झगड़ा कर रहे थे किससे अपने हस्बैंड के साथ. उठ के मैं बोलती मला कणकणी आली. आता मग कणकणी भरून आले ए बघा आले अजून जेवण आणलंय. ए बघा अजून जेवण आणले भरपूर. हो मास्टर मला सांगा इकडे बघा.
आता एवढा नवऱ्याला तकलीफ नाही तुला का तकलीफ होती? मला एक सांगा तुम्ही, आता जेवली पोट भरून आणि आनंद असं पट्टी मारून एक माझी तब्येत खराब झाली. सांगा ना. असा कोणताच डॉक्टर मिळाला नाही तिचा इलाज करत. बघितलं का मित्रांनो? आए दो दिन में एक दिन अच्छी रहती है, दूसरे दिन लगेच बोलती बरं वाटत नाही आणि दुसऱ्या दिवशी बरोबर लगेच बरोबर. अरे त्या बिचारीला खाऊन देऊ दे, नाही तर ते पण गळ्याला अटकल त्याच्या. तर नंतर भेटू तुम्हाला. तर मित्रांनो, ह्यो इथं भांडणं लावल, त्या भांडणामध्ये कुणाचा जीव जाईल काय नाही, मी इथून पहिला पळतो माझ्या बायकोकडे. मित्रांनो, आमचा कार्यक्रम चालू झालाय, तर आता पटापट रेडी व्हायला लागेल. बघू आज या ब्लॉग मध्ये तुम्हाला कुठलं गाणं काय दाखवतो, त्याला व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. मराठी तमाशा खास दुपारी आपल्या मनोरंजनासाठी 2:30 वाजता सादर करीत आहे कैलासवासी तुकाराम खेडकर, पांडुरंग नांदरवाडीकर या लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम. अरे सिमीचे युट्यूब इंस्टा फॅमिली आलेली आहे हा. बसा बसा बसा. मित्रांनो, हे पोरींचा असाच असाच अजून रेडी ना झाली, मग आलू तरी रिटर्न तिकडून जाऊन आणि तिच्या मैत्रिणी आणि पुण्याची आहे काय काय ताई मुंबईची आहे आणि ताई पुण्याची आहे. हा ना. थँक्यू थँक्यू थँक्यू. असंच प्रेम असू द्या. मित्रांनो, मग रेडी होतो आणि तुम्हाला भेटतो तू. मित्रांनो, आम्ही फायनली रेडी झालेलो आहे आणि इथं बिहारी लडका आलेला आहे. कारण का आमचं आता एक गाणे आहे, कुठलं गाणं नाव विसरलो, नटीने मारली मिठी. मित्रांनो, ते गाणे ना सिम्मी करणार आहे आणि हे शूट करणार आहे आपला बिहारी बॉय. तर चला बघू, कारण तुम्हाला आम्ही सांगला तर रिहर्सल नाही काय नाही, फक्त फॉलो करणार आहेत आम्ही आणि सिम्मी तिचं सोलो जे करणार ते आम्ही बॅकग्राऊंडला बघू काय कसं काय तुम्हाला दाखवतो. तर चला व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. आणि आज बिहारी लडका आणि मराठी लडकी ते आमचं शूट करणार आहे. शूट करायला कोण नाही मित्रांनो. तर चला मित्रांनो, तुम्हाला दाखवते आमची नटीने मारली मिठी. सतीकडे आहे ते पाहूया. आविष्कार म्युझिकल नाईट सादर आहे या नदीने मारली मिठी. कमाल झाली संगत आली. कमाल झाली संगत आली. राणी खरजी मिठी. कमाल झाली संगत आली. ही राणी खरजी मिठी.
हा आमचा दिवसाचा शो आहे. मध्ये वचन करू नका विनंती. बस काय माहिती कोणी अरे नटी नाही ती युट्यूबर आहे. तिच्या युट्यूब चॅनलचं नाव आहे महेश निरगुणा. सर्वात उत्कृष्ट कलाकार आहे. कमाल झाली समजली. सॉरी मित्रांनो, डान्स नंतर तुम्हाला काय दाखवायला जमलं नाही. खूप घाई गडबड आणि एक एंड पण करायला जमलं नाही म्हणून आता करतोय. आणि एक तुम्ही जे गाणं बघितलं असेल ते कसं ऑन द स्पॉट होतं, कारण गाण्यांची फरमाईश खूप असते. तर पटापट मग जसे गाणे होतील तसे आम्हाला तिथंच स्टेजच्या इथंच थांबावं लागतं. लेडीज वगैरे जातात चेंज करायला. आमच्या पण काही एंट्र्या वेगळ्या कपड्यांवर असतात. पण मग काय झालं, जसं होतं तसं हँडल केलं, एकमेकांना बघून फॉलो केला. मग त्याच्यात कोण कोण जरा वेगळा करत होता. मग ते कसं की मी बोललो व्हिडिओ टाकू का नको, पण जाऊ दे ना, चांगलीच गोष्ट थोडी ना दाखवायची. आपण कुठं चुकतोय, आपल्याकडनं कधी कधी नाही होत. मग ते फॉलो केलं ते गाणं सगळ्यांनी. मग तसं ते कुरकुळा गाणं तेवढंच रात्री शूट केलं आणि तुम्हाला दाखवलं. तर सिमी पण येते, पण अजून आराम करते. तर चला मित्रांनो, हा ब्लॉग इथंच आपण एंड करू आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघू तुम्हाला काय घोडेमाळे गावच्या यात्रेमध्ये दाखवतो ते तुम्ही बघा. तर चला, टाटा बाय बाय.